ट्रस्टच्या वतीने आयोजित यंदाच्या चैत्र नवरात्र उत्सवात साकारली जाणार राम मंदिराच्या देखाव्याची प्रतिकृती। चैत्र महिना सुरू झाला की नववर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांनाच वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे। दरवर्षी ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनाकरिता येत असतात। ठाण्याच्या चैत्र नवरात्र उत्सवाचं छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 17वे वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष असे एकूण 29 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत आहे। मंगळवारी 9 एप्रिल रोजी ते रामनवमी 17 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या चैत्र नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला भेटी देतील। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात। आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सुप्रसिद्ध प्रधानाचार्य आणि यज्ञाचार्य वेदशास मुकुंदशास्त्री मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग संपन्न होणार आहे। चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचं दर्शन घडवलं जाईल। या मंदिराची उंची 70 फूट असणार आहे। देवीचा सभामंडप 24 बाय 24 फुटांचा असणार आहे। यामध्ये प्रभू श्री राम मंदिराचा गाभारा 16 बाय 16 फुटांचा असणार आहे। तर 40 बाय 40 9 हवकुंड असलेला मंडप आणि त्याभोवतालचा प्रदक्षिणा मार्ग असणार आहे। या हवनकुंडाला 108 परिक्रमा पूर्ण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। या सर्व ठिकाणी भक्तांच्या सोयीचं सुद्धा भान ठेवण्यात आले। त्या व्यतिरिक्त मुख्य मंदिरासोबतालचा संपूर्ण भाग प्रतिष्ठित व्यक्तींसाठी बनवलेला कक्ष, करमणुकीचा रंगमंच, संपूर्ण तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे आणि चौकात दाक्षिणात्य शैलीचा वापर करून शोभिवंत करण्यात आले। 100हून अधिक कारागीर घेऊन अहोरात्र काम करत आहेत। फायबर, प्लायवूड, कपडा, रंग आदी वस्तूंचा वापर करून ही सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे। नरेंद्र बेडेकर आणि अश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेखा आखण्यात आली आहे। मंगळवारी 9 एप्रिल रोजी देवीचं आगमन कळवा येथून सकाळी 10 वाजता वाजत गाजत होणार आहे। यासाठी 300 जणांचं लेझिम पथक जय्यत तयारीत आहे। तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथक, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिला आणि पुरुषांचं लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
गुढीपाडवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी संस्कार भारती ठाणे महानगर समितीतर्फे श्री राम मंदिर या विषयावर आधारित महारांगोळी रेखाटन गावदेवी मैदानावर करण्यात आले. राम मंदिर बनवण्याच्या कार्यातील 4 महत्त्वाच्या घटनांचं रेखाटन या रांगोळीमध्ये साकारण्यात आले. शिलान्यास, रथयात्रा, 1990ची कारसेवा आणि 1992ची कारसेवा यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी 500 किलो रांगोळी आणि 600 किलो रंग वापरण्यात आला आहे. 50 कलाकारांनी मिळून ही रांगोळी 12 तासात पूर्ण केली आहे. तसंच गावदेवी, कळवणदेवी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि संस्कार भारती कळवा यांच्या संयुक्त विद्यमानं कळवा गावदेवी मैदान येथे 50 बाय 50 फुटांची भव्य रांगोळी ही साकारण्यात आली आहे. 360 किलो रांगोळी यामध्ये लागली असून 15पेक्षा जास्त विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुमारे 10 तास वेळ लागला. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे शरद पवारांचा घर फोडल्याचा आरोप. या आरोपाच्या केंद्रस्थानी आहेत सुनील तटकरे. यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात सुनील तटकरे यांनीच पवार यांचं घर फोडल्याचा अत्यंत गंभीर आरोप केलाय. अजित पवार यांना शरद पवारांशिवाय काहीही कर्तृत्व नसल्याचंही त्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी धोरणात मुतल्याच्या निर्णयाशिवाय अजित पवारांच्या कार्यप्रणालीवरही निशाणा साधला. आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं यात नवीन नाही, परंतु परिवारातील वाद बाहेर पडल्यानं याचे गंभीर परिणाम राजकीय उमटू शकतातही आव्हाड यांनी सांगितलं. या शाब्दिक हल्ल्यानं राजकीय वातावरणात निर्माण झाली आहे. गावी निरोप पाठवा. शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तर तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे. कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं, कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं. काय दिलं नाही अजित पवार, शरद पवारांनी त्याला. नेते होते ते आमचे, पण असं सत्य सांगण्याची वेळ येते आमच्यावर. ते स्वतः आमदार, मंत्री, पोरगी आमदार, पोरगा आमदार, पुतणे आमदार, भाऊ आमदार, 5 पद एका घरात दिलेलं महाराष्ट्रातलं एक घराणं सांगा. आणि तरी तुम्ही विचारता शरद पवारांनी आम्हाला काय दिलं. 4 वेळा उपमुख्यमंत्री केला अजित पवारांना, तरी विचारतात मला काय दिलं. संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावी देवी पालखी नृत्य पथकानं अव्वल स्थान पटकावलं, तर गंगोबा नृत्य पथकानं द्वितीय आणि कालकाई पथकानं तृतीय पारितोषिक पटकावलं. रविवारी कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी येथील उक्षिया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती. या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक उक्षी, ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी, आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचुरी, पद्मावती मार्ग ताम्हाणे गुहागर, जय त्रिमुख मठ लांजा, श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर, साडावली श्रीदेवी वाघजाई साडावळी संगमेश्वर, येगाव चिपळूण, कुशिवडे काळकाई चिपळूण, नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनावी देवी पालखी नृत्य पथक मुचुरी या पथकास 2,01,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय विजेत्या पथकास गंगोबा नृत्य पथक करंबळे या पथकास 1,51,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्य पथकास 1,01,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आलं. तसंच सर्व सहभागी संघांनाही प्रत्येकी 25,000चं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
NJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण 2.21 किलोमीटर अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्हैयानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यापुढील काम तसंच कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त राव यांनी कन्हैयानगर येथे या संपूर्ण प्रकल्पाचं आरेखन समजून घेतले. त्यातील रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामांची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाचीही पाहणी केली. तसंच स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, सुधीर गायकवाड आदीही उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त राव यांनी कोपरी विसर्जन घाट, उद्यान, एम्पी थिएटर यांनाही भेट दिली. तसंच नवीन ठाणे रेल्वे स्थानक, सभोवतालचा परिसर येथील बांधकामांच्या स्थितीचाही आयुक्तांनी पाहणी केली. या कामातील अडचणी, रेल्वेकडून अपेक्षित कामं, प्रकल्पबाधित कुटुंबियांचं स्थलांतर या संदर्भात लवकरच एक बैठक आयोजित केली जाणार असल्याचंही पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.